पंतप्रधान पद देणार नाहीत का? बघा जमलं ते फार मोठं जेव्हा काहीतरी दिलं तर थोडस घेऊन काय करा. हा पंतप्रधान दिलं तर न जायला काय झालं? हा न जायला काय झालं? बिलकुल जाऊ की. असं नाही आहे. मातोश्रीवर हमेशाच बैठकी चालूच राहतात. आम्ही पण हमेशाच जातो. मी कोणा बैठकीला गैरहजर होतो सांगा बरं? सांगा बरं मी कोणा बैठकीला गैरहजर होतो? असं नाही आहे. मातोश्रीवर जेव्हा पण बैठकी बोलवतात तेव्हा आम्ही हजर असतोच. प्रत्येकच जण असतं. बा मतदान आहे. दान मागायचं काम आहे. प्रत्येकाच्या घरी जावं लागतं. मी काल सगळ्या बीजेपीच्या इथल्या सगळ्याच मेंबरला महापौर सगळ्यात फोन केला आशीर्वाद असू द्या म्हणून. म्हणावं लागते, घरी जावं लागते, मागावं लागते. मतदान मागितल्याशिवाय कसं देतील? कोण नाही म्हणून तोडावर कोण म्हणते? सगळेच मतात देतो देतो म्हणून. देतील ते देतील, नाही देतील ते नाही देतील. नाही हो, घरी नाही गेलो, दूरध्वनीवर. तुमचा विषय नाही, व्यक्तिगत नाही, पण आदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 12 निवडणुका होणार आहेत आणि सगळ्या ठिकाणी घोडे बाजार मोठ्या जोरात सगळ्याला चर्चा आहे. म्हणजे काही लपलेली नाही. आणि सगळेच नगर महाराष्ट्रात अख्खे नगरसेवक इकडे इकडे आहेत. मग ह्या परिस्थितीमध्ये आपण कुठली रणनीती आपण घेणार आहात की आपण यशस्वी झालं पाहिजे? एक मस्तक दोन हस्तक आनंद. देतील तर देतील, नाही तर नाही देतील. गरीब माणूस आहो आपण, काय करणार आहे? दुसरं काय देणार? विरोधी पक्षातला माणूस आहो, शेतकरी माणूस आहो, कोणती एक फॅक्टरी नाही ना, कंपनी नाही ना, काही नाही आपलं, दुसरं काय आहे? पण लोकाला एक चॉईस असला पाहिजे, म्हणून चॉईस आपण आहोत. आघाडीतर्फे उभे आहोत. आमची आघाडी सक्षम आहे. ठीक आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तक्रार केली आहे की नगरसेवक पळविले किंवा नगरसेवकांना गायब केलं आणि आम्ही स्वतः भेटायला गेलो तर कोणी भेटत नाही. तर नगरसेवक गेले पुढे म्हणून त्यांनी आयोगाच्याकडे ऑब्झर्व्हरकडे तक्रार दिलेली. या प्रकारात तुम्ही काही करणार का? नाही, मी नाही काय करणार. मी नाही काही करणार आहे. कसं आहे माहिती आहे का? एक गोष्ट नक्की आहे की कोणी कोणाला किडनॅप केलेलं नाही आहे. सहलीला गेले असतील, माहिती नाही, किंवा आमचे गेले असतील, त्यांचे गेले असतील, कोणतेही गेले असतील. काय अहो मी सगळ्यालाच बोलतोय. मी सांगायला ना, एमआयएम काय, बीजेपी काय, कोणते काय, मतदान आहे राजा. सगळ्यालाच बोलावं लागेल ना, सगळ्यालाच बोलावं लागेल ना. सगळे नगरसेवक थेट माझ्या संपर्कात आहेत आणि ही निवडणूक एकतर्फी होणार आहे असं अशोक चव्हाण काल म्हणाले. आता ते माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांना बोललेले असेल तर त्यांच्या वक्तव्यामध्ये असेल पण मतदार तो ठरवेल ना, आहे की नाही? संपर्कात असणं. मी काय म्हणलं की मी पण सगळ्यालाच फोन केले, जवळपास 450 पैकी 400ला मी फोन केले असतील. मग मी म्हणलं पाहिजे का की माझ्या संपर्कात होतं म्हणून सगळे. साहेबाबद्दल आता काय म्हणजे त्यांनी खूप दीर्घकाळ या जिल्ह्याचं राजकारण केलेलं आहे. त्यांच्या गणित त्यांना माहीत, माझ्या गणित मला माहीत. हो झालं आहे माझा. जवळपास मी सांगितलं तुम्हाला की 452 पैकी जवळपास 400 तर लोकांना माझा झालाच असेल. आकडा आता काय असं सांगता येणार नाही एवढ्याला तेवढ्याला, पण जवळपास 400 लोकांना झाला असेल संपर्क माझा. या जाऊ दे की काय, त्याला फिरून येऊ द्या ना. जेवढे देतील तेवढे देतील, जाऊ द्या ना, काय त्याला. बा प्रत्येकाला आपणच लई मोठा वाटते, त्यामुळे मी दुसऱ्याचं काय म्हणू. अरे आव्हान आहे, असं का करायला? काय निवडणूक आहे, त्याला असं कसं लाईटली कसं घेता येईल? त्याने घेता येत नाही, मलाही घेता येत नाही. मोठ्या माणसासोबत टक्कर आहे. माझा मुलगा काय 25 वर्षाचा आहे, त्याचा काय विषय आहे? तितकं काय मोठी गोष्ट नाही. जिल्हा बँकेचा याचा काय संबंध? बा जिल्हा बँकेवर आजपासून नाही, माझ्या वडिलाच्या काळापासून आम्ही जिल्हा बँकेवर आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हमेशा आम्ही जिथं पुढंच राहिलो आहोत, कवा राहिलो आहोत, आज पण पुढे आहोत. त्याचा काही विषय नाही.
धन्यवाद. कृष्णा पाटील काय बोलायचं?